नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी विठ्ठल वाघ लिखित तिफन कविता शिकणार आहोत। तिफन ही कविता आपल्या अक्षर भारती पाठ्यपुस्तकात अनुक्रमांक 13 व पृष्ठ क्रमांक 47 वर आहे। तिफन कवी विठ्ठल वाघ। प्रस्तुत कवितेत कवीने पेरणी, बैलाविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसांतील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामांची लगबग याचे आर्त चित्रण केले आहे। तिफन म्हणजे 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार। कवी विठ्ठल वाघ यांचा परिचय। विठ्ठल वाघ जन्म 1945, सुप्रसिद्ध कवी व लेखक। काळ्या मातीत माती, पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह, अंधार यात्रा हे नाटक, डेबू ही कादंबरी, वराड बोली आणि इतिहास, वराडी मनी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। कवी विठ्ठल वाघ यांची काही निवडक पुस्तके। आता आपण सुरात कविता वाचन करणार आहोत। काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते। इज नाचते थैथय, ढग ढोल वाजवते, ढग ढोल वाजवते, ढग ढोल वाजवते। नंदी बैलाच्या जोडीले सदा शिव हकालते, वटी बांधून पोटाले पारापती उनारते, वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई काटीले टांगते। त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते, ढग ढोल वाजवते, ढग ढोल वाजवते। काकरात बिजवाई जस हासर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसांच गोंदन। सरी वरी सरी येती, माती नाती धुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूत जीवाले पाळते, वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते, राघू तिफन हानते, राघू तिफन हानते, ढग बरसते, ढग ढोल वाजवते, ढग ढोल वाजवते। वला टाकती तिफन शितू वखर पाहेते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते। काया ढेकलात डोया हिरव सपन पाहेते, डोया सपन पाहेते, काटा पायात रुतते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते, ढग बरसते, ढग बरसते। आता आपण कवितेचा भावार्थ पाहणार आहोत। काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते। इज नाचते थैथय, ढग ढोल वाजवते। काया म्हणजे काळ्या, माती म्हणजे मृदा, इज म्हणजे वीज। कवी म्हणतात
शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार चालते आहे. वर आकाशात वीज थैथयाट करते आणि ढग ढोल वाजवत आहेत, म्हणजेच ढगांचा गडगडाट होत आहे व पाऊस कोसळतो आहे. नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते. जोळीले म्हणजे जोडीला. सदाशिव म्हणजे श्री शंकराचे नाव. इथे शेतकऱ्याला शंकराचा अवतार मानले आहे. हकालते म्हणजे बैल हाकारतो, चालवतो. वटी म्हणजे ओटी, पदराची खोळ. पोटाले म्हणजे पोटाला. पाराबती म्हणजे पार्वती. इथे शेतकरणीला पार्वतीचे रूप मानले आहे. उनारते म्हणजे बियाणे टाकते. श्री शंकरासारखा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात म्हणजे पेरणीचे अवजार चालवतो आहे आणि पार्वतीसारखी शेतकरी पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून पसाभर बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते. झोई काटीले टांगते, त्यात तांदूळ लळते. त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. झोई म्हणजे झोळी. काटीले म्हणजे बाभळीच्या काठीला, फांदीला. तांदूळ म्हणजे लहान बाळ. लळते म्हणजे रडते. जशी पदराची खोळ म्हणजे ओटी तिच्या पोटाला आहे, तशीच एक झोळी तिने बाभळीच्या फांदीला टांगली आहे. फांदीला टांगलेल्या झोळीत तिचे बाळ रडते आहे. वरून ढग मात्र बरसत आहेत. काकर रात बीजवाई, जस हासर चांदन. धरतीच्या अंगोपांगी, लाळा नवसाच गोंदन. सरी वरी सरी येती, माती नाती धुती होते. काकरात म्हणजे जमिनीवरची नांगराने तयार केलेली खोलगट ओळ. बीजवाई म्हणजे बियाणे. चांदन म्हणजे चांदणे. लाळा नवसाच म्हणजे लाडा नवसाचे. गोंदन म्हणजे हिरवे गोंदन, ठसा. नातीधुती म्हणजे पूर्ण भिजणे. नातीधुती होणे म्हणजे स्त्री गर्भधारणेसाठी ऋतुमती होणे. नांगराने आखलेल्या मातीच्या समांतर ओळीमध्ये बियाणे असे चमकते आहे की जणू हसरे चांदणे सांडल्यासारखे वाटते. ते बियाणे नसून जणू लाडा नवसाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदनच आहे असे वाटते. मातीवर सरीवर सरी कोसळतात, त्यामुळे माती ऋतुमती म्हणजेच गर्भवती होत आहे. मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडते. तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते. भूत जीवाले पाळते, वाट सांजिले पाहेते. मैना वाटुली पाहेते, राघू तिफन हानते. राघू तिफन हानते, ढग बरसते. भूल म्हणजे भुरळ, मोह. कस्तुरी म्हणजे एक सुवासिक वनस्पती, म्हणजे ही हरिणाच्या बेंबीमध्ये असते. पाळते म्हणजे पाडते. सांजिले म्हणजे संध्याकाळची. पाहेते म्हणजे पाहते, बघते. वाटोली पाहते म्हणजे वाट पाहते. हानते म्हणजे जोरात चालवतो. भूल पाडणे म्हणजे भुरळ पाडणे, मोहात पाडणे. मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडते.
शेतकरी कधी परत येईल याची आस लागलेली मैना म्हणजेच शेतकरी वाट पाहते. नीतीचा राघू म्हणजेच शेतकरी तिकडे शेतात टिफन वेगाने चालवतो आहे. ढग बरसत आहेत. वला टाकती टिफन शितू वखर पाहेते. पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते. काया ढेकलात डोया हिरव सपन पाहेते. वला म्हणजे बियाणे जलद. शितू पाहेते म्हणजे पकडायला पाहणे. वखर म्हणजे नांगरलेली जमीन साफ करण्याचे साधन. ढेकुल म्हणजे ढेकुळ, मातीचे छोटे गोळे. लोणी म्हणजे लोणी. डोया म्हणजे डोळा. हिरव म्हणजे हिरवे. सपन म्हणजे स्वप्न. हिरव सपन म्हणजे शेतामध्ये उगवलेली धान्याची रोपे जणू शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न असते. हातातून झेललेले बियाणे टिफन पकडते आणि ते मातीत पडताना त्याला माती पसरण्याचे यंत्र म्हणजे वखर पकडायला पाहते. पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूळ जसे विरघळते जणू लोण्यासारखे ते पायाला वाटते. त्या काळ्या ढेकळामध्ये शेतकरी भविष्यातील हिरव्या पिकाचे स्वप्न पाहतो. डोया सपन पाहेते. काटा पायात रुतते. काटा पायात रुतते. लाल रगत सांडते. हिरव सपन फुलते. हिरव सपन फुलते. ढग बरसते. डोया म्हणजे डोळा. रगत म्हणजे रक्त. डोळ्यांनी ते स्वप्न पाहत असताना पायाला काटा रुततो. लाल रक्त काळ्या मातीवर सांडते. त्यातूनच उद्याचे हिरवे स्वप्न फुलते. ढग मात्र बरसत राहतात. आता आपण दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. Thank you.